मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पोलीस तात्यासाहेबांना मंजूला भेटण्यासाठीच ना त्या ठिकाणी घेऊन आलेली असतात. गाडीतून खाली उतरताच ना तात्यासाहेब आता बोलू लागतो, काय मग इन्स्पेक्टर साहेब, या ठिकाणी आणलेले आहेत का मला एन्काउंटरसाठी? आणि जेव्हा तो समोर बघतो ना तर त्याला मंजू दिसते. मंजू दिसताच ना तात्यासाहेबांची तळपायची आग मस्तकात जाते आणि फ्लॅशबॅकमध्ये जे काही घडलेलं असतं, ज्या दिवशी मंजूने तात्यासाहेबांना किडनॅप केलेलं असतं ना, त्या दिवशीचं तात्यासाहेबांना आता सगळं काही ना आठवू लागतं. तर आता तात्यासाहेब एकदमच ना डोळे वगैरे पाणावून मंजूच्या समोर जाऊन उभा राहतो. जणू त्याला खूपच ना पश्चाताप होऊन गेलेला असतो. मात्र तसं काहीच ना झालेलं नसतं. मंजूच्या समोर येताच ना तो आता मंजूला बोलू लागतो, काय मग मंजिरी वाघमारे, नाही म्हणजे कॉन्स्टेबलच्या इन्स्पेक्टर झाला तुम्ही. तुम्ही या एवढ्या मोठ्या पदावर गेला ना, हे पाहून माझं मनच ना भरून आलं. कसं आहे ना, एका बापाला जेव्हा आपली मुलगी अशी उंचावर जाते ना, हे जेव्हा तो बघतो ना, तेव्हा त्याच्या बापाच्या काळजाला काय वाटतं ना, हे तो शब्दातही सांगू शकत नाहीये. असं तो मंजूला बोलत असतो. आता सत्यजितला फ्लॅशबॅकमध्ये तात्यासाहेबांच्या बायकोचा फोन आलेला असतो आणि सत्यजित त्यामध्ये बोलू लागतो की कशासाठी फोन केलाय तुम्ही, आणि तुमची आणि माझी तर गाठभेटसुद्धा झालेली नाहीये. तर ती बोलू लागते, तात्यासाहेब खूप मोठं कट रचताय, तुम्ही लवकरात लवकर इकडे ना निघून या. असं फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं आणि म्हणून सत्य त्या ठिकाणी मंजूच्या तात्यासाहेबांच्या घराकडे गेलेला असतो. खरं तर हा सगळा तात्यासाहेबांचाच डाव असतो. आता मंजू तात्यासाहेबांना जाब विचारू लागते, जळीत हत्याकांडमध्ये नेमकं काय घडलंय त्या दिवशी, हे सगळं विचारण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. आणि मला सांगा तात्यासाहेब, त्या दिवशी नक्की काय घडलेलं होतं? तात्यासाहेब मंजूच्या पॉकेटमधील बंदूक बाहेर काढतो आणि स्वतःच्या अंगाला लावतो आणि बोलू लागतो की मला जगायचं नाहीये, मला न्याय कोणी मिळूनच देणार नाहीये, असं तो खोटं बोलून गोळी चालवतो. त्यानंतर सत्या जरा लांबच असतो आणि त्याला त्या गोळीचा आवाज ऐकू जातो आणि बोलू लागतो, काय करायचं आता बलमा, त्या तात्याने तर काही केलं नसेल ना. पुढे सत्यजित आणि मंजू त्या ठिकाणी जाऊन आता उभे राहतात. आता सत्यजित तात्या आणि मंजूच्या मधोमध जाऊन उभा राहिलेला असतो. सत्यजित याला मंजूची फारच ना काळजी वाटत असते. तो आता बोलू लागतो की वाघमारे मॅडम, अहो कशासाठी आला तुम्ही इथे? मी तुम्हाला बोललो होतो ना की तात्यासाहेबांच्या नादाला लागू नका, डेंजर माणूस आहे तो, काहीही करू शकतो. तुम्हाला जर काही झालं असतं तर मी जिवंत राहू शकलो असतो का? आणि ये तात्या, काय रे, कशासाठी तू माझ्या बायकोच्या जीवावर उठलाय रे? तुझा आणि माझं नातं आहे ना, तुला संपवायचंच आहे ना, तर मला संपव. तात्यासाहेब आता मंजूच्या नव्हे तर सत्याच्याच डोक्यावर बंदूक ताणतो आणि मंजू आता बोलू लागते की तात्यासाहेब काळजी करू नका, मला माहिती आहे हा सत्या तुमचा गुन्हेगार आहे आणि शिक्षा तर सत्याला मिळणारच. तर आता सत्या असं मंजू असं बोलते तर तात्या बोलतो, नाही, मला नाही वाटत मंजिरी वाघमारे तुम्ही मला न्याय मिळवून देणार. तर मंजू बोलते, मी सांगते ना तुम्हाला, जरी माझा नवरा गुन्हेगार असेल ना जळीत हत्याकांडमध्ये, तरीही मी त्याचं ऐकून घेणार नाही, त्याला फासावर मीच लटकवणार. आणि मग तात्यासाहेब बंदूक ना मागे घेतो आणि आता सत्यजित त्याची कॉलर पकडतो आणि बोलू लागतो, ए तात्या, कशाला खोटं बोलतोयस रे, जे त्या दिवशी घडलं होतं ना ते बोल ना. तर आता मंजू बोलते, ए सत्या तू बाजूला हो. तर आता इकडे तात्यासाहेब मंजू पुढे हात जोडतो आणि बोलू लागतो, मला तुझ्याकडूनच अपेक्षा आहे आता मंजू, तूच मला न्याय मिळवून देऊ शकते. असं बोलून तो आता गाडीमध्ये ना जाऊन बसतो. सत्य आता मंजूला बोलू लागतो, ओ वाघमारे मॅडम, तुम्ही आता माझं नाही ऐकता त्या तात्यासाहेबांचं ऐकणार आहात का? अहो मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलंय फक्त तुम्ही, परंतु माझी बाजूच ना तुम्ही ऐकून घेत नाहीये. तर मंजू बोलते, का आरोपीची काय बाजू ऐकून घ्यायची मी? तर आता इकडे ते जित बोलू लागतो, मला तुम्ही आधीच ना गुन्हेगार ठरवलेलं आहे वाघमारे, अहो माझी बाजू तर ऐकून घ्या. हवं तर चला तुम्ही माझ्यासोबत, तुम्हाला सगळं सांगतो मी. आणि बलमा तिथे येतो आणि बोलू लागतो की चला चला उशीर होतोय आपल्याला. तर मंजू बोलते, नाही, मला कुठेही ना जायचं नाहीये, मी माझ्या पद्धतीने जाते. सत्या मंजूचा हात पकडतो, त्याची बाजू तो मांडायला जात असतो. मात्र मंजू बोलते, सत्या, मला तुझं काहीच ना ऐकायचं नाहीये आणि आहे मला माझी गाडी जायला घरी, मी त्याच्यानेच घरी जाणार, घरी जायची गरज नाहीये, मला ऑफिसमध्ये जायचं आहे
सत्या. आणि मग तात्यासाहेब त्या गाडीमध्ये असतो आणि बोलू लागतो, कसा वाटला माझा प्लॅन? या दोघांना एकत्र शेवटपर्यंत येऊ देणार नाही. यांचं शेवट माझ्या हातानेच होणार आहे, असं तात्यासाहेब पोलिसांना बोलत असतो.